नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो. सेट परीक्षा 2024 पेपर सेकंड एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. येणारी तुमची अपकमिंग सेट परीक्षा आणि जसं नोटिफिकेशन प्रमाणे विचारात घेतलं तर एका वर्षामध्ये तुमच्या 2 सेट एक्झाम होणार आहेत. सो एज्युकेशन पेपरची कंप्लीट बॅच आपण लॉन्च करत आहोत. बॅच व्हॅलिडिटी, बॅचचा ॲक्सेस, बॅचची वैशिष्ट्ये सगळं काही तुम्हाला ग्रुपवरती मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर मिळेल. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन विचारू शकता. ठीक आहे. तर एक डेमो सेशन म्हणून आपण इथे एक सेशन कंडक्ट करत आहोत. तुमच्या सिलेबसचाच भाग आहे. कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन लेक्चर अँड इट्स ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना काय आहे? किंवा सर्वसमावेशक शिक्षणाची मुख्य तत्व कोणती आहेत? विशेष वर्ग नाकारणे म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी या टॉपिकमध्ये तुमच्या कव्हर होतात. सो आपण स्टार्ट करूया. तर बघा, सर्वसमावेशक शिक्षणाची जी संकल्पना आहे समजून घ्या. समजून घेण्यावरती भर असू द्या, कारण जितक्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तितकं तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना अडचणी कमी येतील. ठीक आहे. ओके. सर्वसमावेशक शिक्षण. कीवर्ड, की पॉइंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण का तिथंच तुम्हाला एरर डिटेक्ट करायचे असतात. बरोबर. आपण जर बघायचं झालं तर शिक्षण हा मानवी हक्क आहे. ओके. शिक्षण हा मानवी हक्क आहे. ठीक आहे. म्हणजे आता हा जर मानवी हक्क असेल तर प्रत्येकाला एक दर्जेदार शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे, राईट आहे. बरोबर. आणि काही लोकांचे गट आहेत, लक्षात घ्या. आता काही लोकांचे गट म्हणजे कसं, की काही दिव्यांग आहेत. बरोबर. अपंग हा शब्द आपण नाही वापरत. तर काही दिव्यांग आहेत. ओके. काही दिव्यांग आहेत. ठीक आहे. किंवा काही विशेष कारणं आहेत ज्याच्यामुळं काही कारणं असू शकतात. तर विशेष कारणं आहेत की त्या कारणामुळं त्यांना हे जे दर्जेदार शिक्षण आहे ना, हे दर्जेदार शिक्षण मिळण्यापासून वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे हा जो गट आहे ना, यांच्यासोबत काय झालेला आहे, यांच्यासोबत भेदभाव झालेला आहे. लक्षात घ्या. यांच्यासोबत भेदभाव झालेला आहे किंवा भेदभाव होणं हे इथं एक मोठा धोका आहे. ठीक आहे. कारण हा गट शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणार नाही. बरोबर. म्हणून सर्वसमावेशक शिक्षण जे समाजाच्या सुसंवाद विकासासाठी मदत करेल. ओके. ठीक आहे. म्हणून सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे. शिक्षण व्यवस्था आहे किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला विकास करायचा आहे. शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला विकास करायचा आहे किंवा शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला बदल घडवून आणायचा आहे. ठीक आहे. आता हा शैक्षणिक दृष्टिकोन बहिष्कारातून समावेशनाकडे बदलायचा आहे. आपल्याला कसा बदलायचा व्यवस्थित समजून घ्या. हा जो शैक्षणिक दृष्टिकोन आहे यांच्यावरती बहिष्कार घातला. बरोबर. पण या बहिष्कारातून काय करायचं आहे? बहिष्कारातून समावेशाकडे. ठीक आहे. ओके. हा बदल घडणं आवश्यक आहे. म्हणजे शिक्षणाच्या समानतेच्या सार्वभौम हक्काचं हे असे वर्ड तुम्हाला जर पेपरमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको. हे समजून घ्या. सार्वभौम हक्काचं वास्तव जे आहे ना, ते वास्तव काय करायचं इथं साकार करायचं आहे. असेच वर्ड तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसतात आणि मग आपण सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना एकदम नॉर्मल लेवलला जर अभ्यासलेली असेल तर या 2 पॉइंट्स वरती जर क्वेश्चन बनला तर क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे. ओके. लक्षात घ्या. सॉल्व्ह होईल पण वेळ लागेल. ओके. तर शिक्षणाच्या सार्वभौम हक्काचे वास्तव साकार करणं हे सर्वसमावेशक शिक्षणाचं ध्येय आहे. शिक्षणाची पूर्तता करणं हा मुलांचा मूलभूत मानवी हक्क आहे आणि तो मानवी हक्क समावेशक शिक्षणाद्वारे शक्य आहे. ठीक आहे. ओके. आता ही झाली बेसिक कॉन्सेप्ट आपली समावेशक शिक्षणाची. पण आपल्याला एक्झाम मध्ये सर्वसमावेशक शिक्षणाची तत्व सुद्धा विचारली जाऊ शकतात. त्याच्या आधी आपण इंग्लिशमध्ये थोडीशी डेफिनेशन बघूया, जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहेत. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन इज अ न्यू अप्रोच. तर हा एक नवीन अप्रोच आहे टुवर्ड्स एज्युकेटिंग द चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटी अँड लर्निंग डिफिकल्टी. ज्यांच्यामध्ये डिसॅबिलिटी आहेत आणि लर्निंग डिफिकल्टीज आहेत, विथ दॅट ऑफ नॉर्मल वन्स विदिन द सेम रूम. ठीक आहे.
ही आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशनची एक नॉर्मल साधी सिंपल डेफिनेशन. ओके, क्लिअर. डेफिनेशन वरती तर आपल्याला क्वेश्चन येईल नाही येईल सांगता येत नाही. तुम्हाला मीनिंग पण इथं दिलेलं आहे की इन्क्लुसिव्ह एज्युकेशन इज डिफाइन्ड ॲज अ लर्निंग एन्व्हायरमेंटल that promotes the full personal, academic and professional development of all learners म्हटलेलं आहे, irrespective of race, class, color, gender, disability, sexual preference असेल, लर्निंग स्टाईल आणि लँग्वेज. ठीक आहे, ओके. आता इथं आपल्याला जी तत्व आहेत ना ती तत्व आधी बघायची आहेत, कारण तत्वांवरती क्वेश्चन विचारला जातो. एनसीएफनं काय डिफाईन केलेलं आहे ते आपण नंतर बघूया, आधी आपण तत्व बघूया. ठीक आहे. तर सर्वसमावेशक शिक्षण ही शिक्षणाची प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. म्हणजे अपंगासह इतर काही डिसॅबिलिटीज असलेली जी मुलं आहेत ना, या सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे, लक्षात घ्या. तर सर्वसमावेशक शिक्षणाला आपण काय म्हणू शकतो? सार्वत्रिक शिक्षण, ओके, ऑब्लिक एकात्मिक शिक्षण. ठीक आहे. सार्वत्रिक शिक्षण किंवा एकात्मिक शिक्षण. आता एकात्मिक शिक्षणाची जी संकल्पना आहे ना ती कशी आहे? व्यापक आहे. ओके, लक्षात घ्या. याचा अर्थ सर्व मुले नियमित वर्गात शिकतात. हे शैक्षणिक वातावरण म्हणून परिभाषित करतं. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासह विकासाचे सगळे पैलू प्रदान करतात. ठीक आहे. म्हणजे जसं आपण इथं बघितलं, वंश, लिंग, त्याच्यानंतर रंग हे विचारात घेतलं जातं का? अजिबात नाही, लक्षात घ्या. याच्यामुळे काय होतं, हा जो समुदाय आहे ना, या समुदायामध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होते. ठीक आहे. डिफरन्स काहीच नाही, भेदभाव काहीच नाहीये. म्हणजे एकात्मिक शिक्षणामुळे सगळ्या मुलांना एकत्र वाचता येतं, एकत्र खेळता येतं, एकत्र शिकता येतं. ओके. मग ह्या एकत्रीकरणातून काय होतं? एकत्रीकरणातून त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते, एकजूट निर्माण होते किंवा या गोष्टी विकसित होतात, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे शिक्षणामध्ये ही एक नवीन संकल्पना एकत्रित केलेली आहे. सामाजिक स्वीकृती, शांतता आणि सहकार्य वाढवण्याची उत्तम पद्धत म्हणजे एकात्मिक शिक्षण. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? तुम्हाला सारांश म्हणून क्वेश्चन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं? सामाजिक स्वीकृती, शांतता आणि सहकार्य वाढवण्याची डॅश डॅश ही सर्वोत्तम पद्धत आहे. ऑप्शन असेल खाली सार्वत्रिक शिक्षण, एकात्मिक शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण, जे काय असेल ते असेल. पण अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, ओके. आता आपण अल्टरनेट वर्ड त्याला बघतोय, तर युनेस्कोनं सुद्धा काय केलेलं आहे? युनेस्कोनं सुद्धा एक डेफिनेशन दिलेली आहे सर्वसमावेशक शिक्षणाची 1994 मध्ये. काय डेफिनेशन दिली बघा त्यांनी? डेफिनेशन मधले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे फक्त डेमो सेशन आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेत आहे. बाकी रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं कंटेंट मिळून जाईल. बघा, युनेस्को काय म्हणतं? सर्वसमावेशक शिक्षणामध्ये सामग्री, दृष्टिकोन, संरचना आणि काय म्हटलेलं आहे? धोरणामध्ये बदल. ठीक आहे. धोरणामध्ये बदल आणि सुधारणा यांचा समावेश होतो असं युनेस्को म्हणतंय, ज्यामध्ये योग्य गटातील सर्व मुलांना, लक्षात ठेवा काय म्हटले, सर्व मुलांना समाविष्ट केलं जातं आणि सगळ्या मुलांना शिक्षित करणं ही नियमित प्रणालीची काय आहे? जबाबदारी आहे, असा विश्वास आहे, असं युनेस्कोची डेफिनेशन आहे. आणि युनेस्कोची डेफिनेशन ऍज इट इज आपल्या लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कीवर्ड्स काय येतात बघा? सामग्री, दृष्टिकोन, संरचना आणि योग्य वयोगटातील सगळी मुले. योग्य वयोगट हा फार महत्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. कारण सगळी मुलं म्हटली तर त्याचा मीनिंग वेगळा येऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला पुढचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सर्वसमावेशक शिक्षण हे कोणत्या तत्वांवरती आधारित आहे? ठीक आहे. तत्वे कोणत्या तत्वांवरती आधारित आहे? आता इथे जर आपण तत्व विचारात घेतली तर बघा, पहिलं तत्व आहे एकत्रित्वाचं तत्व, दुसरं तत्व आहे समानतेचे तत्व, तिसरं तत्व तुम्हाला इथं मिळतं सहभागाचे तत्व, चौथं तत्व तुम्हाला मिळेल स्वीकृतीचे तत्व,
तत्व. 5वं आहे विशेष वर्ग नाकारणे. नाकारणे. 6वं आहे वैयक्तिक फरक. वैयक्तिक फरक. ठीक आहे. 6. 7वं पण तत्व आहे, आपण इथे लिहूया. 7वं तत्व आहे वगळण्याच्या विरुद्ध. वगळण्याच्या विरुद्ध. 8वं तत्व आहे बदलाचं तत्व. बदलाचे तत्व. 8 तत्व आहेत. 8 तत्व आपल्याला व्यवस्थित बघायची आहेत. तर सर्वसमावेशक शिक्षणाची तत्व आपण बघतोय. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, डेफिनेशन मी तुम्हाला क्लिअर केली. तर सर्वसमावेशक शिक्षण एक अशा प्रकारचं वातावरण प्रदान करतं की जे एकाच शैक्षणिक वातावरणात सगळ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देतं. ठीक आहे. म्हणजे काय, इथे जात, लिंग, रंग असा काही भेदभाव आहे का, नाही. बरोबर. लक्षात ठेवा, हा एक दृष्टिकोन आहे जो सगळ्या मुलांना एका सामान्य शैक्षणिक समुदायामध्ये काय करतो, एकत्रित आणतो. हे आहे एकत्रितवाचं तत्व. ठीक आहे. समानतेचं तत्व बघा, प्रत्येकाला ज्ञान, कौशल्य आणि माहिती मिळवण्याचा अधिकार आहे का, आहे. बरोबर. आपलं कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं, समानतेचं तत्व सांगतं. बरोबर. तर भारतीय संविधानाने मुलांना काही शैक्षणिक अधिकारांची हमी दिली का, दिली. आणि या तरतुदी असूनही काही विशेष रिझन आहेत की ज्याच्यामुळं काय होतंय, शिक्षणापासून हे जे समुदाय आहेत हे वंचित राहतात किंवा हे जे गट आहेत हे वंचित राहतात. पण जे आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बघतोय किंवा सर्वसमावेशक शिक्षण बघतोय, तिथं मात्र हे रिझन दूर करून हा जो गट आहे या गटातील लोकांना सहभागी करून घेतलं जातं आणि समानता प्रदान केली जाते. ठीक आहे. सहभागाचं तत्व लक्षात घ्या. सर्वसमावेशक शिक्षण हे सहभागाच्या तत्वावरती आधारित आहे. कारण का, सर्वसमावेशक शिक्षणामध्ये सगळ्या मुलांचा समान शैक्षणिक जे सेटिंग गट असतो त्याच्यामध्ये समावेश होतो, कोणत्याही भेदभावाशिवाय. ठीक आहे. ओके. म्हणजे नॉर्मल विद्यार्थी पण तिथंच आहे, अपंग विद्यार्थी पण तितक्याच सक्रियपणे सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण हे सगळ्या मुलांचा किंवा प्रौढांना शिकवण्याच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याला काय करतं, प्रोत्साहन देतं. म्हणून आपण काय म्हणतो, इथं सगळ्यांचा सहभाग आहे. लक्षात घ्या. स्वीकृतीचं तत्व हे जे बघितले तर पालकांना त्यांच्या मुलांना नियमित वर्गात इतर विद्यार्थ्यांसोबत झुकून देऊन शिक्षण द्यावं, त्यांचं जीवन जे आहे स्वतंत्र त्यांना जगता यावं असं वाटत असतं. बरोबर. आणि हे सर्व जी काही मुलं आहेत सगळ्या मुलांना त्यांचे जे काही डिसॅबिलिटीज आहेत त्याची पर्वा न करता शिक्षण प्रक्रियेमध्ये स्वीकारण्याचे हे सर्वसमावेशक शिक्षणाचे तत्व आहे. ठीक आहे. विशेष वर्ग नाकारणे हे एक प्रक्रिया शिक्षण आहे जे विशेष शाळेत विशेष वर्गाची संकल्पना स्पष्टपणे नाकारतं. त्याच्याऐवजी सामान्य मूल आणि अपंग मूल यांच्यामध्ये काय केला जातो, एकत्र येण्यावरती भर दिला जातो, ना की त्यांच्यामध्ये डिफरन्स केला जातो, म्हणजे एकात्मतेवरती भर दिला जातो. ठीक आहे. वैयक्तिक फरक बघा, प्रत्येक मूल वेगळं आणि अद्वितीय असतं. बरोबर. म्हणजे शिकण्याच्या वातावरणातील मुलांच्या वैयक्तिक फरकांच्या तत्वाचा विचार केला जातो का, केला जातो, आणि त्याचा फायदा सगळ्याच मुलांना होत असतो. ओके. त्याच्यानंतर 7वं आहे वगळण्याच्या विरुद्ध. बघा, इथं बहिष्कार, भेदभाव, मर्यादा ऍक्सेप्ट आहे का, नाही, विरोधाभास आहे. बरोबर. अपंग असलेल्या सगळ्या मुलांनी नॉर्मल मुलांसारखं म्हणजे सामान्य मुलांसारखं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळावी. हे कोण सांगतं, सर्वसमावेशक शिक्षण सांगतं. बरोबर. आणि शेवटचं जे तत्व आहे बदलाचं तत्व. बदलाच्या तत्वामध्ये बघा, एक साधं सिंपल सेंटेन्स तुम्हाला येईल की सर्वसमावेशक शिक्षण हे परिवर्तनाच्या तत्वावर आधारित आहे का, आहे. बरोबर. कारण का, मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे किंवा जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न हे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन करतं. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि मुलांना शिक्षण पद्धतीमध्ये बसण्यासाठी बदल जो आहे ना तो इथं ऍक्सेप्ट केला जातो. हे सगळ्या मुलांना त्यांच्यातील म्हणजे मुलांमध्ये जो डिफरन्स आहे ना तो विचारात न घेता समान शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतात. ठीक आहे. ओके. तर ही 8 तत्व आपल्याला डिटेलमध्ये विचारली जाऊ शकतात. याच्यावरून निष्कर्ष काय निघतो बघा, नेहमी आपण एखादी कॉन्सेप्ट शिकतोय ना तर त्याच्यावरून निष्कर्ष काय निघतो ते आपण इथं बघितलं पाहिजे.
निष्कर्ष काय निघतो बघा, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन किंवा सर्वसमावेशक शिक्षण. सर्वसमावेशक शिक्षण ही काय आहे, एक नवीन संकल्पना आहे ज्याच्यामध्ये विस्तृत क्षेत्रांचा समावेश होतो. ठीक आहे, विस्तृत क्षेत्रांचा समावेश होतोय. ओके, म्हणजे याच्यामध्ये अपंग असलेल्या अपंग नसलेल्या सगळ्याच मुलांचा समावेश आहे आणि सगळ्यांना एकाच वातावरणामध्ये शिक्षण दिलं जातंय जे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाला काय करतं, मदत करतं. ठीक आहे, वंश, रंग, लिंग इथं विचारात घेतलं जात नाही. याच्यामुळे सगळ्या समुदायामध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. ही एक शिक्षणाची प्रक्रिया आहे जी सामाजिक स्वीकृती, शांतता आणि सहकार्याला प्रोत्साहन देते. हे झालं आपलं निष्कर्ष. ठीक आहे, ओके. वारंवार विचारतात प्रश्न, सर्वसमावेशक शिक्षण डॅश डॅश या तत्वावरती आधारित आहे. लक्षात आलं? जसं आपण इथं तत्व बघितली तशीच तुम्हाला चॅलेंजेस सुद्धा मिळतात. सर्वसमावेशक शिक्षणाची आव्हानं काय आहेत ते आपण डिटेल आपल्या कोर्समध्ये बघूया. पालकांची नकारात्मक वृत्ती असेल, चांगल्या वाहतूक सुविधेचा अभाव आहे, स्थानिक समुदायाचं खराब सहकार्य आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे छोटंसं डेमो सेशन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही मला पर्सनल या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 9404033073.